इचलकरंजी महानगरपालिकेतील पाणी प्रश्नावरून सुरू असलेला राजकीय संघर्ष आता थेट टोलेबाजीच्या पातळीवर पोहोचला असून महापौर उदय धातुंडे यांनी विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे। सभागृह हे सेल्फी काढण्याचं ठिकाण नसून नागरिकांचे प्रश्न मांडण्याचं व्यासपीठ आहे, अशा शब्दात महापौरांनी विरोधी पक्षाच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे। पाणी प्रश्नांवर झालेल्या विशेष सभेत उदयसिंग पाटील यांनी कविता सादर करत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता। त्यानंतर ती कविता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली। याच पार्श्वभूमीवर महापौरांनी लोकप्रतिनिधींनी प्रसिद्धीपेक्षा प्रश्नांच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे असा अप्रत्यक्ष टोला लगावला। दरम्यान सभागृहात विरोधी पक्षनेत्यांनी फिल्टर हाऊसमध्ये केवळ 10 पंप सुरू असतानाचा दावा केला होता। मात्र पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता यांनी तब्बल 19 पंप सुरू असल्याचं सांगितलं आणि सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर माहिती अभावी बोलत असल्याचा आरोप केला। यावर प्रतिक्रिया देताना महापौर उदय धातुंडे म्हणाले, विरोधी पक्षनेते असोत किंवा नगरसेवक त्यांनी सभागृहात येताना संपूर्ण आणि योग्य माहिती घेऊन यावं। कोणतीही चुकीची माहिती देत असेल तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असंही महापौर यांनी स्पष्ट केलं। दरम्यान फिल्टर हाऊसवरील पाहणीनंतर विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी महापौर उदय धातुंडे यांच्यावरही निशाणा साधत महापौर सभागृहात शांत बसतात आणि बाहेर माध्यमांसमोर बोलतात असा आरोप केला होता। या टीकेला प्रत्युत्तर देताना महापौर धातुंडे यांनी आपल्या भूमिकेचं स्पष्टीकरण दिलं। मी सभागृहात एखाद्या पक्षाचा प्रवक्ता म्हणून नाही तर सर्व नगरसेवकांचा पीठासीन अधिकारी म्हणून बसलेला असतो। सभागृहात समतोल राखणं आणि कामकाज सुरळीत चालवणं ही माझी जबाबदारी आहे। प्रत्येक प्रश्नाला थेट उत्तर देणं हे सभापती आणि संबंधित विभाग प्रमुखांचे काम आहे, असं महापौरांनी स्पष्ट केलं। कोणत्याही नगरसेवकाला प्रश्न असतील तर महापौर दालन सर्वांसाठी कायम खुलं आहे। सभागृहात राजकारण करण्यापेक्षा प्रत्यक्ष चर्चेतून प्रश्न सोडवण्याला आम्ही प्राधान्य देतो, असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला। त्यामुळे पाणी प्रश्नावर सुरू असलेला संघर्ष आता केवळ प्रशासनापुरता मर्यादित न राहता थेट महापौर विरुद्ध विरोधी पक्षनेते अशा राजकीय संघर्षात परिवर्तित होत असल्याचं चित्र दिसत आहे। महासभेमध्ये पाण्याच्या विषयावर विशेष सभा घेतली होती आणि त्या दरम्यान झालं कसं, एक 2-3 प्रश्न विरोधकांचे म्हणजे मी काल बाईट घेतली की चुकीचं चाललंय। म्हणजे महासभेमध्ये ज्या पद्धतीने महासभा कशासाठी घेतली जाते, मोठमोठ्या विषयाचे निर्णय घेतले जातात, यासाठी महासभा असते। महापौर दालनमध्ये कित्येक प्रश्नांची म्हणजे आपण सोडवणूक करतो, हे महापौरांचं काम आहे आणि मी इथं अवेलेबल असतोय। ज्यावेळी वेळ आहे माझा नियमानं त्यावेळी मी अवेलेबल असतोय। पण महासभेमध्ये चाललंय कसं की चुकीच्या पद्धतीनं आकडे सादर करणं, चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करणं, म्हणजे की त्याला काही अर्थ नाही आहे। मला असं वाटतंय की महासभेमध्ये काय तर बोलायचं, त्याचा इश्यू करायचा, त्याचा रील करायचा आणि रील करून व्हायरल करायचा, जेणेकरून मोबाईलला, FB ला, इन्स्टाला वगैरे रील करण्यासाठी महासभेमध्ये येतात, मला असं म्हणायचं आहे। म्हणजे विरोधी पक्ष नेते आणि ह्याच्यासाठी म्हणजे तो एक सेल्फी पॉइंट झालाय। महासभा म्हणजे सेल्फी पॉइंट नाही आहे। महासभेमध्ये लोकांचे, गोरगरिबांचे, इचलकरंजीचे प्रश्न मांडले जातात। ते प्रश्न मांडणं अपेक्षित असताना चुकीची आकडेवारी घ्यायची आणि काही बोलायचं, ह्याच्याबद्दल मी काल बोललो होतो आणि त्याचं स्पष्टीकरण माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी तिथं स्पॉटवर जागेवर जाऊन दिले। ज्यावेळी त्यांनी सभेमध्ये बोललं की प्लांटमध्ये, फिल्टर प्लांटमध्ये 10 मोटरी चालू आहेत, त्याच्यावर आमचे माननीय गटनेते चोपडे साहेबांनी आक्षेप घेतला आणि सांगितलं की 19 पंप चालू आहेत। त्याची खातरजमा करण्यासाठी अधिकाऱ्यांना आम्ही बोलवलं, कारण अधिकाऱ्यांनी सांगितलं की योग्य माहिती दिली की 19 पंप चालू आहेत। मग त्यावेळी आक्षेप घेतला की विरोधी पक्षनेत्यांनी की आम्हाला तुम्ही 10 सांगितलाय आणि त्यांना 19 सांगितलाय, हा त्यांचा प्रश्न आहे। मग त्यांनी ती खात्री करण्यासाठी जागेवर गेले आणि जागेवर गेल्यानंतर त्यांनी पाहणी करून ही बाईट दिली। माझ्याबद्दल त्यांनी असं म्हणलं गेलं की नाही, एवढ्याच तुम्ही येऊन बघा, मी आता जाऊन बघितलंय, त्याच्या ह्याच्यामध्ये 19 मोटरी आपल्या तिथं आहेत चालू, त्यामधल्या एक 3चं काम चालू आहे। आणि माझं काम काय आहे की विरोधी पक्षाची भूमिका योग्य रीतीने मांडून घेणं आणि जे पक्षात आहेत, जे निवडून आलेली सत्ताधारी आहेत, त्यांची व्यवस्थित मांडून घेणं, त्यांचा समतोल राखणं, हे माझं काम आहे। मी इथं येत असताना ज्यावेळी मी महापौर झालोय, महापौर झाल्यापासून
3 महिने होऊन जवळजवळ 10 ते 5-6 दिवस झाले असतील. मी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. मला जर उत्तर द्यायची असली तर मी 100% त्यांना उत्तर देऊ शकलो असतो. मला सगळ्या प्रश्नांची उत्तर तिथं येत होती, पण मी उत्तर देण्यासाठी किंवा तुमच्यावर आक्षेप करण्यासाठी माझा रोल तिथं नव्हता. तुमची बाजू ऐकून घ्यायची, तुमच्यावर कुठल्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये. सत्ताधारीचे नगरसेवक जास्त आहेत, ते लोक तुमच्यावर अन्याय करू नयेत ह्याच्यासाठी मी तिथं पीठासीन अधिकारी म्हणून बसलेला असतोय, ना की तुम्हाला उत्तर देणं. उत्तर देण्याचं काम आम्ही सभापती नेमलेले आहेत ते देतात, गट नेते नेमलेले आहेत ते देतात. ह्यांचं काम आहे तुम्हाला उत्तर द्यायचं. माझं काम तुम्हाला उत्तर द्यायचं नाही आहे. सभा अगदी व्यवस्थित चालवणं हे माझं काम आहे, की तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं हे माझं काम नाही आहे. तुमच्या प्रश्नांना उत्तर किंवा तुम्हाला पाहिजे असणारी माहिती मी ही कधी तुम्हाला द्यायची. तुम्ही ज्यावेळी महापौर दालनमध्ये मी आत्ताच सांगितलं, मी झाल्यापासून एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. 3 महिने आणि काही दिवस झालेले आहेत, त्यामध्ये मी इथं महापौर दालनला असतोय. त्यावेळी आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देऊ शकतो महापौर म्हणून. तर मी सभेचा अध्यक्ष असताना माझं काम असतंय सभा अगदी व्यवस्थित चाललंय. मला आता ह्याच्या परत असं म्हणायचं आहे की विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणजे बोलणं किंवा काय हे अतिशय चांगलं आहे, मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. मुद्देसूद बोलतात, चांगलं बोलतात, पण त्यांना जी लोक माहिती पुरवतात त्यांना मला विनंती आहे, विरोधी पक्ष नेत्यांना माझी विनंती आहे की त्यांना जे लोक माहिती पुरवतात ती चुकीची माहिती पुरवतात. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांना माझी विनंती आहे, जे आकडे येतात, जे तुम्ही बोलणार आहात ते जबाबदारीनं बोला, त्याची पूर्णपणे सगळी माहिती घ्या, कारण तुमच्या शब्दाला वेटेज आहे. महासभेमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी जे बोलतात त्याला वेटेज असतंय. त्यांचे शब्द खोटे पडू नयेत याची तुम्ही काळजी घ्या. परत येताना महासभेमध्ये फक्त जनतेच्या प्रश्नावर आपण बोललं पाहिजे, ना की सेल्फी पॉइंट म्हणून त्याचा वापर त्या सभागृहाचा करायचा. असं काही न करता ह्याच्या परत सभा अतिशय व्यवस्थित चालू दे आणि फक्त ती लोकांच्या चांगल्यासाठी चालू दे, एवढं मला ह्या निमित्तानं सांगायचं आहे.